सकाळची सुरुवात देवपूजेपासून. इथे अंघोळीनंतर झाली होती देवपूजा आणि आता देवपूजा झालीच आहे तर रामकृष्ण हरी सगळ्यांना आनंदाचा दिवस जाओ आजचा. आणि इकडे मी बनवणार आहे स्वयंपाक. आता स्वयंपाक काय मला बनवायचं होते इडली आणि सांबर, पण नंतर म्हणलं इडली बनवायची आयडिया थोडी चेंज आणि मग बनवले डोसे. आणि त्यासोबत मी बटाट्याची चटणी नाही बनवणार, तीसुद्धा मी आयडिया थोडी चेंज केली आणि मी बनवणार आहे त्यासोबत उसळ. आता इथे सगळं मी टाकून घेतलं यात काय थोडे मसाले, आणि मी डोस्यामध्ये नेहमी असं काही टाकत असते. आणि इकडे डोसे झाले आणि आमचे आऊ म्हणजे खूप करामती माणूस. आता तुम्हाला तर माहितीच असेल, आपण डोसे म्हणतो पण ते काय म्हणतात, जसे गव्हाच्या पिठाचे धिरडे, साबुदाण्याचे धिरडे, तसेसुद्धा हे तांदळाचे धिरडे आणि याचं नाव डोसे ठेवलं आहे. आता इकडे स्वयंपाक बनवता केळी खात होते आणि इकडे आमचा कुकर लावला आहे. आता रोज कुकर लावला नाही असं कधी होतच नाही, रोजच्या रोज आमचा कुकर लावला आहे. त्यात लापशी बनवली आहे मुलांसाठी, पण माझ्या उन्नतीला मॅगी खायची होती. आता तुम्ही म्हणाल मॅगी देणं चांगलं नाही आहे, पण ही पतंजलीची मॅगी आहे त्यामुळे मग ही थोडीशी बेस्ट आहे आम्हाला वाटतं. कारण आम्ही तिला सवय पण लावली नाही आहे मॅगीची, पण ती शेजाऱ्यांचं बघून मॅगी खायला लागली. त्यामुळे तिचं सतत चालू असतं की मला मॅगी बनवून दे. आता तिच्या हट्टासाठी थोडीशी मी बनवून देत होते आणि त्यात सगळ्या छान भाज्या मी टाकल्या होत्या, वाटाणे, टोमॅटो, गाजर. आणि कशी झाली आहे ते विचारल्याच्यानंतर आमच्या चिवताईचं असं रिॲक्शन होतं. तर व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी खूप स्किप करून तुम्हाला दाखवते आणि पुढचं शूटसुद्धा केलं नाही, कारण दिवसभरात खूप वेळेस मी स्वयंपाक केला होता. चला, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया यापेक्षाही छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला.